नाताळच्या सुट्ट्या लागल्या की रंगीबेरंगी रंगात नटलेला गोवा आपल्या सगळ्यांना खुणावू लागतो। अथांग समुद्राच्या काठावर या सुट्ट्यांमधले काही दिवस तिथे घालावेसे वाटतात आणि तिथल्या ख्रिसमस फेस्टिवलची मजा घ्यावीशी वाटते। पण नोटाबंदीच्या 50 दिवसानंतर गोव्याच्या पर्यटनाची स्थिती काय पाहूयात स्पेशल रिपोर्ट। गोवा म्हटलं की नजर जाईल तिथवर दिसणारा निळाशार समुद्र, बोटिंग, रायडिंग, कसिनो, फेणी, थोडक्यात काय तर गोवा म्हणजे फुल टू धमाल। आणि त्यातही जर 31st ला तुम्ही गोव्याला जाणार असाल तर मग अवघडच, कारण गोव्यात गर्दीही असते आणि जन्नतही। पण यंदा नोटाबंदीमुळे या जन्नतवर परिणाम झालाय, कारण पर्यटक गोव्यापासून 2 हात लांब राहिले। 70% अभी टूरिस्ट पे असर पड़ा है, अभी कुछ नहीं आ रहा इधर, बहुत ज्यादा दिक्कत हो रहा है इधर, ऐसे बहुत दिक्कत अभी कुछ नहीं आ रहा इधर। टूरिस्ट ही कम आ रहे हैं, बहुत कम आ रहा टूरिस्ट, अभी तो कुछ नहीं दिख रहा सर। और अभी यही 5-6 दिन होता है बिजनेस, अभी इसी में नहीं है तो अभी आगे क्या होगा, कुछ नहीं होगा, कुछ नहीं चल रहा सर। विदेशी पर्यटक म्हणजे गोव्यातल्या व्यावसायिकांचा गल्ला आहे। वॉटर स्पोर्ट्स असो की छोटी मोठी खरेदी, फॉरेनच्या लोकांमुळेच या व्यवसायाला रौनक येते। पण यंदा सब धंदा मंद आहे। जे लोक येत होते ना पहिले ते आता 70% कमी झाले पैशामुळे। खूपच म्हणजे आता काय जे होत होतं आमचं आता काहीच नाही, म्हणजे 30% फक्त वाचलेला आहे। मग आता कसं तुम्ही करताय, कसं मॅनेज करताय? फक्त असंच मॅनेज करताय, जो येत आहे ते थोडं बाहेर ते घेत आहे आणि थोडं बहुत पेमेंट मध्ये चाललेलं आहे, ते मेंटेन होत नाही आता, म्हणजे ते मशिनरी आमचं ते मेंटेन होत नाही पूर्ण, जे होणार होतं ते सगळं केलंय या सीझन मध्ये। गोव्यातून जवळ कारवार आहे, गोकर्ण आहे, लोक जाता जाता तिथंही चक्कर मारतात। पण यंदा या टॅक्सीवाल्यांना काही फार बरं गिराईक मिळत नाहीये। त्यांचा पहिला प्रश्न आहे म्हणजे तो पैशांचा प्रश्न आहे, आणि काय त्यांच्या हातात जे पैसे असायला पाहिजे तेवढे मिळत नाही, त्यांना एक्सपेंड करायला पाहिजे ना, तेवढे पैसे त्यांच्या हातामध्ये नाही, एवढाच प्रश्न आहे, नाहीतर एवढा जास्त प्रश्न नाही। पुढच्या वर्षी सगळं ठीक आहे तुम्हाला वाटतं? वाटलं, अपेक्षा आहे, जास्त जास्त आहे ना, अपेक्षा आहे म्हणून त्या आशेवरती आम्ही जगतो, त्याच्यावरच आम्ही अवलंबून आहे। आता हे झालं फिरण्याचं, पण गोवा म्हटलं की काजू आला आणि फेणीही। पण यंदा हाही सगळा धंदा मंदाच आहे। 20 से 30% हमारा सेल कम हो गया है, बट अच्छा है। अब 90% जो कस्टमर हमारे पास आते हैं ना, वो स्वैपिंग मशीन पूछते हैं, पेटीएम पूछते हैं, तो अच्छा है। 40% तो मिनिमम परिणाम आहे, कारण काय सध्या आमचं जे 31st जे सीझन असतो, समजा जे टुरिस्ट येत आहेत समजा न्यू इयर करण्यासाठी, तर नोटबंदीमुळे थोडंसं त्यांना तिथून बाहेरून यायला थोडं प्रॉब्लेम आहे। आणि इथं येत आहेत तर आम्ही कॉर्पोरेट त्यांना कार्डसाठी करतोय, पण बिझनेसला फरक आहेच, समजा म्हणजे जसं जिथं पाहिजे तसं गेल्या वर्षीच्या हिशोबाने तेवढं नाही येतं, काम कमी आहे। सगळ्यात मोठा परिणाम झालाय तो हॉटेलिंगवर, कारण इथली छोटी मोठी हॉटेल्स रोखीत व्यवसाय करतात। पण अचानक नोटाबंदीचा निर्णय झाला आणि स्वाईप मशीन आणि इतर गोष्टी लगेच उपलब्ध होईनात, मग काय सीजन फ्लॉप। जो पेमेंट्स होती थी मोस्ट प्रॉब्ली शायद कैश से होती थी, बट हमारी बात करें तो 20%, 20-25% सफर हुआ है, अदरवाइज ठीक ठाक है। बहुत ज्यादा बिजनेस था गोवा में अगर टूरिज्म का ही बात करें, बट इस बार डेफिनेटली इफेक्ट पड़ा है, क्योंकि बिजनेस जो है 5 स्टार, 4 स्टार, 3 स्टार सारी प्रॉपर्टीज सबके अलग अलग हैं और हर प्रॉपर्टीज के बिजनेस सफर किए हैं। वर्षाला गोव्यात 5,000 कोटींची उलाढाल होते, पण यंदा त्यावर मोठा परिणाम जाणवणार आहे। पण ज्यांच्याकडे जरा कॅश आहे त्यांना जर स्वस्तात ऐश करायची असेल तर मग गाठा गोवा। गणेश ठाकूरसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, गोवा।